श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय भाग्यवान जातकांनो, काळ बदलत आहे आणि नशिबाचे चाकं अशा वळणावर आले आहे की जिथे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट होणार आहे. येणारा गुरुवार हा तुमच्यासाठी केवळ एक दिवस नसून साक्षात दत्तगुरूंच्या आशीर्वादाचा एक दैवी संकेत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. अवकाशातील ग्रहांच्या स्थितीमध्ये अचानक झालेली ही मोठी उलथापालट तुमच्या जीवनात एक प्रचंड ऊर्जा घेऊन येत आहे, ज्यामुळे आजवर रखडलेली तुमची सर्व कामे आता वेगाने पूर्णत्वास जाणार आहे. गुरुजी म्हणतात, कुंभ राशीचे जातक हे मुळातच बुद्धिमान, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले असतात. पण जेव्हा गुरुकृपा आणि ग्रहांची अनुकूलता एकत्र येते, तेव्हा त्यांच्यातील सुप्त शक्ती एखाद्या महाप्रवाहासारखी बाहेर पडते. आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा माणूस थकतो, हरतो असे वाटते, पण त्या क्षणीच दत्तगुरू आपल्या भक्तांच्या पाठीशी सर्वात जास्त उभे असतात. जो माणूस श्रद्धेने चालतो त्याला ब्रह्मांड स्वतः मार्ग दाखवते. म्हणूनच या शुभ काळात मनात कसलीही शंका न ठेवता पुढे चाला, कारण तुमचा हा विजयाचा काळ आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, लक्षात ठेवा की जेव्हा नशिबाचे दरवाजे उघडतात तेव्हा सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवते, पण ही अस्थिरता काहीतरी भव्य घडवण्यापूर्वीची शांतता असते. तुमच्या कुंडलीतील सप्तम आणि दशम भावावर होणारा ग्रहांचा हा शुभ प्रहार तुमच्या सुप्त शक्तींना जागे करेल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. या गुरुवारी तुमच्या आयुष्यात अशा 3 मोठ्या आणि चमत्कारी शुभ घटना घडणार आहेत, ज्या तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. पहिली शुभ घटना म्हणजे अकल्पित धनप्राप्ती. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून ज्या पैशाची तुम्ही आशा सोडून दिली होती, ते धन अनपेक्षित मार्गाने तुमच्याकडे चालून येईल आणि तुमची आर्थिक चणचण कायमची दूर होईल. दुसरी मोठी बातमी तुमच्या करिअर आणि मान-सन्मानाशी संबंधित असेल. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना वरिष्ठांची शाबासकी मिळेल आणि जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना अशा संधी मिळतील ज्यामुळे तुमची बाजारपेठेत एक वेगळी ओळख निर्माण होईल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या कुटुंबातील मांगल्याचे आगमन. घरात बराच काळ असलेला तणाव, कलह किंवा एखादा जुना वाद आता दत्तगुरूंच्या कृपेने कायमचा संपुष्टात येईल आणि घरात आनंदाची लाट पसरेल. गुरुजी म्हणतात, धन हे केवळ पैसा नसते, ते आत्मविश्वास, सन्मान आणि मनशांती यांचे प्रतीक असते. जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा धन केवळ तिजोरीत नाही तर मनातही येते. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या घरातील सुखसमृद्धी हीच तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईचे फळ आहे. करिअरमध्ये जे यश मिळते ते मेहनतीचे मिळते, पण त्या मेहनतीला ग्रहांची अनुकूलता मिळाली की माणूस रातोरात उंचीवर पोहोचतो. घरातील कलह संपणे हे सर्वात मोठे भाग्य आहे, कारण घरात शांतता असेल तरच बाहेर यश मिळते, हे सनातन सत्य आहे. मात्र या विजयाच्या जल्लोषात एक अशुभ सावलीसुद्धा तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, ज्याबद्दल तुम्हाला अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. ग्रहांच्या या खेळात तुमची एक छोटीशी चूक किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला अंधविश्वास तुमच्या प्रतिष्ठेला तडा देऊ शकतो. त्यामुळे या गुरुवारी तुमचे आर्थिक व्यवहार आणि घरातील गुपिते कोणासमोरही उघड करू नका. विशेषतः तुमच्या जवळच्या मित्रापैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणीतरी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे सावध राहणे हाच तुमच्यासाठी यशाचा मंत्र असेल. गुरुजी म्हणतात, जग सुंदर आहे पण सगळे लोक सुंदर मनाचे नसतात, हे कटू सत्य आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला केवळ भविष्य सांगत नाही, तर जीवनात कुठे सावध राहायचे हेही दाखवते. शत्रू नेहमी बाहेरून येत नाही, कधीकधी तो आपल्या जवळच्याच माणसाच्या रूपात असतो. म्हणूनच आपल्या यशाची, आपल्या योजनांची आणि आपल्या आर्थिक गोष्टींची वाच्यता उगाच करू नका. दत्तगुरू म्हणतात, मौन हे सर्वात मोठे शस्त्र आहे. जो माणूस योग्य वेळी मौन राखतो तोच शेवटी विजयी होतो. या शुभ काळामध्ये दत्तगुरूंची अभयमुद्रा तुमच्या पाठीशी राहण्यासाठी तुम्हाला एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मनोभावे जप करा.
पिवळ्या रंगाचे फूल आणि हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह प्रचंड बलवान होईल आणि तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे क्षणात नष्ट होतील. कुंभ राशींच्या जातकांनो, ही वेळ शांत बसण्याची नसून निसर्गाने दिलेल्या या सकारात्मक संकेतांना ओळखून कृती करण्याची आहे. कारण साक्षात दत्तगुरूंची सावली तुमच्यावर असताना जगातली कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकणार नाही. कुंभ राशींच्या प्रिय जातकांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की दत्तगुरूंचा आशीर्वाद हा कधीही व्यर्थ जात नाही. तो योग्य वेळी योग्य रूपात तुमच्यापर्यंत पोहोचतोच. या आठवड्यात तुमच्या जीवनात एक असा व्यक्ती भेटेल जो तुमच्या विचारांना नवी दिशा देईल आणि तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर त्या भेटीतून मिळेल. तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळीचे आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठे कवच ठरतील. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागा आणि त्यांचा सन्मान करा. गुरुजी म्हणतात, आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी आपल्या मुळाशी जोडलेले राहणे हेच खरे शहाणपण आहे. ज्या झाडाची मुळे खोल असतात तेच झाड वादळातही टिकून राहते. तुमचे पूर्वज, तुमचे आई-वडील, तुमचे गुरु हे तुमच्या जीवनाची मुळे आहेत. त्यांचा आदर करा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि पहा तुमच्या जीवनाचे वृक्ष कसे बहरून येते. या गुरुवारी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनेही एक शुभ बदल होणार आहे. जे जातक बऱ्याच दिवसांपासून शारीरिक किंवा मानसिक थकव्याने त्रस्त होते, त्यांना या दिवसापासून एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य अनुभवायला मिळेल. तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि मनावरील अनावश्यक ओझे हळूहळू कमी होत जाईल, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न आणि उत्साही राहाल. विद्यार्थी जातकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. परीक्षेत उत्तम गुण मिळण्याचे योग आहेत आणि ज्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येत आहे. गुरुजी म्हणतात, ज्ञान हेच खरे धन आहे. पैसा येतो आणि जातो, पण जे ज्ञान आपण मिळवतो ते कायमचे आपल्यासोबत राहते. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमची बुद्धिमत्ता ही दत्तगुरूंनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करा आणि जीवनात यशाची एक एक पायरी चढत राहा. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत बोलायचे झाले तर या गुरुवारी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी एक महत्त्वाची आणि मनापासूनची संवाद होण्याची शक्यता आहे, जी तुमच्या नात्याला एक नवीन उंची देईल. जे जातक एकटे आहेत त्यांच्यासाठी या काळात एक खास व्यक्तीची भेट होण्याचे योग आहेत. मात्र हे नाते जपण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या बाबतीत या काळात तुम्हाला एक मोठा आणि सकारात्मक निर्णय घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे भले होईल. या सगळ्या शुभफलासाठी एक साधी गोष्ट करा. दररोज सकाळी उठल्यावर दत्तगुरूंचे मनोभावे स्मरण करा आणि दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. कारण जो माणूस कृतज्ञ असतो त्याला विश्व आणखी देण्यास नेहमी तयार असते. हाच निसर्गाचा नियम आहे आणि हेच दत्तगुरूंचे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. गुरुजी म्हणतात, उपाय म्हणजे केवळ कर्मकांड नाही, उपाय म्हणजे आपल्या मनाला शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे. जेव्हा आपण भक्तिभावाने देवाची आराधना करतो तेव्हा आपल्या आत एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, जी आपल्याला अडचणीवर मात करण्याची शक्ती देते. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा रंग आहे आणि गुरु म्हणजे ज्ञान, समृद्धी आणि आशीर्वाद. दिगंबरा दिगंबरा हा मंत्र म्हणजे दत्तगुरूंना साक्षात आपल्यासमोर आव्हान करणे आहे. या मंत्राच्या प्रत्येक जपाने तुमचे नशीब उजळत जाते. हे मी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून सांगतो. तुमच्या मनातील अस्वस्थता संपून तिथे आता एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. जर तुम्हाला दत्तगुरूच्या या अद्भुत शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता दत्तगुरू सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. कारण तुमची ही श्रद्धाच तुम्हाला संकटातून सुखरूप बाहेर काढेल. हा गुरुवार तुमच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीचा एक मजबूत पाया रचणारा ठरणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण तुमची एक कृती आम्हाला तुमच्यासाठी असेच सविस्तर आणि प्रभावी व्हिडिओ आणण्यास नेहमीच प्रेरित करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.